आणि 3 कांस्य पदकाची कमाई केली आहे। हवामान बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आजपासून 31 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे। येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज असून कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। आज पूर्व विदर्भात तर उद्या पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहील। उद्या तसंच 31 जुलैला मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता आहे। या काळात सखल भागात पाणी साचण्याची, नद्यांना पूर येण्याची आणि घाट परिसरात दरड कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे। नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आज सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालयं आणि खासगी शिकवणी वर्गांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सोबतच विदर्भात आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट, तर भंडारा, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा।